आपल्याकडे एक असताना दुसरी करायची नाही. ती एक जर आवडत नसेल तर सोडून द्यायची. म्हणजे मी तुम्हाला कायद्याचा भाग सांग. नाही, एखाद्याला वाटतं आपल्याला दुसरी करायची आहे तर त्याला पर्याय सांगायला नको का? आपण प्रवचनातून लग्न जुळवायचं काम करतो, मोडायचं सुद्धा करतो. हिंदूला का सांगतो? एक पत्नी असताना दुसरी करता येत नाही. मग दुसरी करायची असेल तर तिला पहिल्यांदा सोडचिठ्ठी द्यायला पाहिजे. सोडचिठ्ठी देण्याकरता काही काळ जावा लागतो आणि मग दोघांनी हजर करून, नाही तर मग आरोप करून, यांनी माझा छळ केला, यांनी मला असा त्रास दिला. मग वकील मंडळी कागद लिहायला आहेतच. नाही म्हणजे शब्द लिहायला. काय कशातून मांडलं सगळं? आरोप प्रत्यारोप खेळ कशाचा आहे? शब्दाचा आहे. मुस्लिम माणसांनी 7, 8, 10 लग्न केली म्हणले त्याला कायदा नाही, त्यांच्यात परमिसेबल आहे त्यांच्या शास्त्रांनी. म्हणजे लक्षात ठेवा, नागरिक भारताचेच, एकाला कायदा लागू आहे एकाला कायदा लागू नाही. हां, तुम्ही माळ घातली, माळ घातल्यानंतर हरिपाठ म्हणायला पाहिजे, पंढरीच्या वारीला जायला पाहिजे, आळंदीची वारी करायला पाहिजे, हां, रोज नामस्मरण करायला पाहिजे. हे विधी सांगितला. दुसरा म्हणला असं करून कुठे देव भेटतो का? हे बरोबर आहे. तो म्हणला चुकीचं बरोबर. म्हटलं बा चुकीचं बरोबर काही वाटत नाही, मला कळत नाही. ज्याला जे वाटतं ते बरोबर, नाही का? हां, ज्याला जे वाटतं ते. हां, म्हणून हा सगळा खेळ कशाचा आहे? म्हणून महाराज म्हणले एकुचितो विधू का काळ विशेष अवघी एवं विधी तो नव्हे विधी निषिद्धही निषिद्ध नव्हे. बघा आता एक गंमत सांगतो. आमोशा वाईट मानता तुम्ही. आमोशाला घराच्या बाहेर पडू नये, बरोबर आहे? हां, आमोशाला इकडे तिकडे जाऊ नये. काही काम करायचं असेल तर साठेकत नवीन घर घेणं आमोशाला करायचं नसतं. हां, तुम्हाला एक सांगू का माहिती म्हणून? पंढरपूरच्या बाबतीत असा निकाल लागलेला आहे की पंढरपूरमध्ये अमावस्याला सुद्धा लग्न करायला हरकत नाही, कारण तिथे पांडुरंगाचं अस्तित्व आहे. म्हणून तिथे कोणचंही नाट तिथे लागत नाही. मला एकाने विचारलं तुमच्याकडे लक्ष्मीपूजन काय? नाही, लक्ष्मीपूजन असतं, जरा फटाके वडे लावतो, थोडंसं इकडे तिकडे, मग झोपून जातो. अहो म्हणले आमच्याकडे झोपून जायचं नाही, रात्रभर आम्ही पैसे लावतून खेळतो. अरे म्हटलं जुगार खेळता? नहीं म्हणले महाराज जी, ये ऐसा ही है, हमारे यहाँ खेलना ही चाहिए. नाही खेळलं तर आमच्या घरातले म्हणतात गाढवा धर्माच्या विरुद्ध बघतोस. कारण आपले बापदादा खेळत होते. बापदादा आजच्या दिवशी, मग आता ह्याच्याबद्दल मी काय सांगू? चूक म्हणू का बरोबर म्हणू? चूकही म्हणत नाही बरोबर म्हणत नाही. हा खेळ कशाने मांडला? तो शब्दाने. योग्य ठरवणारा शब्द आणि चूक ठरवणारा शब्द. मग तो काय सांगतो? महाराज जी, एरवी आम्ही खेळत नाही. हां, एरवी आम्ही कधीही जुगार खेळत नाही, पण या दिवशी खेळतो. हां, एकुचितो विधी का फळ विशेष अवघी एवं विधी तो नवे विधी निषिद्धोही नवे. तैलाभ्यंग स्नान संन्यासाशी निषिद्ध जाण तेची नरक चतुर्दशी दूषण नव्हता होय. काय लिहितात बघा. संन्याशाने तेल उठणं लावून जर आंघोळ केली तर पाप आहे. हां, संन्याशाने देहाचे चोचले करायचे नसतात. उगीच अंग असं सुद्धा करायचं नसतं. हां, ते मळ साठला तरी चालतो. तुम्ही माझं शब्द खंडन मी अजिबात करत नाही, तुम्ही वाचून बघा म्हणजे कळेल. नख वाढवायची, नख काढायची नाहीत. नखातला मळसुद्धा काढायचा नाही. कदाचित त्याच्यामध्ये कोणी मेलं तर. जंजा वाढवायच्या, खाजवायचे सुद्धा नाही. एखादी ऊ मेली तर. अहो हे तुम्ही काढून बघा पोथ्या पुराण. त्या कोण तो ऊ झाला वदिता, काय त्या ऋषीचं नाव? हेच बघा भानगड झाली, आता मला लक्षात राहत नाही.
काय हां, त्या ऋषीने काय केलं अहो, त्यांनी भांडण केलं देवाशी. त्या जटा वाढल्या, बरेच दिवस वाढल्या, त्याने असं केलं. आता इथे ते किती जणी करत असतात असं. नाही म्हणजे याच्यात चुकलं बिकलं काही नाही. जर जीवजंतू आपल्यामध्ये निर्माण करण्याची ताकद आहे आणि त्यांना पोसण्याकरता जर गवताचं रान आपल्या डोक्यावर आहे ना, असं करता की नाही, खोटं बोलायचं नाही. तुम्ही खोटं बोलून काय करणार, कारण तुम्हाला दिसतच नाही, चुकून हात तिथे बरोबरच आहे. तसं त्या ऋषीचं अभंग आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे, एक ऊ झाला वदिता. असं केल्यानंतर ते शेवटचा अंत काळाला त्याला सुरावर द्या म्हणले. मग तो म्हणला आयुष्यभर मी तपश्चर्या केली, काय माझं पाप गेलं. ते म्हणले असं करून तू ऊ मारलीस. ते म्हणले ऊ मारणारा जर एवढी शिक्षा, तर रोज भरपूर खातायत त्यांना काय. माझं बोलणं कळलं का, कशाचा खेळ झाला हा. एरवीच्या अमावस्या सगळ्या तुम्ही वाईट ठरवता. दिवाळीची अमावस्या म्हणजे काय, लक्ष्मी पूजन. मग त्या लक्ष्मीपूजनाला बायका थाटा कपडे लत्ते स्वतः घरचा सुंदर अगदी सजवतात, डागडागिने घालतात, लक्ष्मी पूजा करतात. काय अमावस्याच आहे, अमावस्याच आहे की नाही कसं म्हणता. तेव्हा एक दिवस हे विधिनिषेधच. हे कशाने खेळ मांडला. आता बघा गंमत, बघा मी काही कुणावर शेरे मारत नाही किंवा चूक बरोबर म्हणत नाही. खेळ शब्दाचा एवढंच मला सांगायचं आहे. कुणाचं बरोबर का चूक मला काही माहिती नाही. मला जे बरोबर वाटतं ते मी करतो. तुम्हाला तुमचे चुका काढण्याकरता माझी प्रवचनं नाहीत. तुम्हाला वाटली चूक सोडून द्या, वाटलं बरोबर करत राहा. आता अमावस्याच्या रात्रीला आपल्याकडे जुगार वाईट मांडला आहे, बरोबर आहे ना. तुम्ही पंजाब भागामध्ये बघा, तिथे अमावस्याच्या रात्रीला पत्ते नुसते नाही, पैसे लावून खेळावे लागतात. ते म्हणतात त्या दिवशी जर हारजीत झाली जुगारामध्ये तर वर्षभर लक्ष्मी घरात राहते. आता याला काही माझ्याकडे उत्तर नाही. जेव्हा आमच्या चिन्मयचा जन्म झाला ना, तेव्हा हॉस्पिटलमध्ये नर्सनी विचारले हे काय करताय तुम्ही. म्हटलं आमचं हे सटवाईच्या बापाची पूजा आहे. मग आता ज्याला त्याला उत्तर तसंच दिलं पाहिजे ना. बस तुम्ही सटवाय नाही म्हटलं, हा सटवाईचा बाप आहे पांडुरंग. पांडुरंग हा सटवाईचा बाप आहे, त्याची पूजा आहे. आमच्याकडे हे नाही ते नाही. ज्ञानेश्वरी गाठेवलं आणि तिथे जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. 5 मिनटं म्हणावं, झाला, संपलं. आता हे बघा, जे फॅड मांडलं ते शब्दातून, आणि फॅड जे बाजूला गेलं ते सुद्धा कशातून, शब्दातून. माझं बोलणं कळलं का. नाभी नाभी या उत्तरे करुणा करे आशिवाजी जय. मनुष्य घाबरतो काय, एखादं काही झालं की घाबरतो. मग घरातला काय घाबरलं, काय झालं, अरे मी आहे ना, मी एकटीच होते, बरं आता मी आहे. काय झालं, कशाने झालं. नाभी नाभी या उत्तरे करुणा करे आश्वासिजे. शब्दानेच आधार दिला. आता एक शब्द सांगू का. ज्ञानेश्वर महाराजांनी शब्दाच्या माध्यमातून सगळ्या बहुजन समाजाचा उद्धार केला. कशाच्या माध्यमातून, काय तत्वज्ञान, कशाच्या माध्यमातून. कुळ जाती वर्ण हे आघवेच्या प्रमाण. ज्या कुळ जाती वर्णामध्ये समाज अडकला होता त्याला त्याच्यातून बाहेर काढण्याकरता, कारण वारकरी संप्रदायातला शब्दच. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, याती भलते नारी नर. करावा विचार न लगे चिंता कवणासी. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर. मुक्त कसं केलं, अजून एक अभंग आहे. चाल केला असे मोकळा
बोल विठ्ठल वेळोवेळा, चाल तुला मोकळं करून टाकलं, हो बाहेर, पड बाहेर जा यातून, काय म्हण विठ्ठल विठ्ठल. हे कशाची ताकद आहे, कशाची ताकद आहे. म्हणून विधी शब्दच दाखवतो, निषेधी हां, ज्या ठिकाणी विधी आहे ज्या ठिकाणी निषेध आहे काय सांगायचं. हां, म्हणून हे बघा कायद्यामध्ये सुद्धा हिंदू लॉ निराळा आहे, मुस्लिम लॉ निराळा आहे. हां, तिथे 3 लग्न 4 लग्न केले तरी परमिशन आहे, 7 केली 10 केली तरी परमिटेड आहे.